नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता न्यूज महानायक. मी तुमचा विकी देशेट्टीवार. आपल्यासोबत आहे रजनीकांत भैया बोरेले. यांचं कार्य नेहमी सांगण्याचं काही आवश्यकता नाहीये. रज्जू भैया, आपण या टेकडीवर चढलो. चढताना किती त्रास झाला. मी पडत होतो, तुम्ही पडत होते, मी घसरत होतो. हे आपण आणि दम लागलं. आता इथे दम अजून गेलेलं नाहीये आणि आपण नक्की शासनाच्या याच्यात दम करूच, एवढं नक्की आहे. तर एवढा मोठा साठा आपण जो खालचा अंदाज लावला होता तो चुकीचा ठरला असं वाटतं. बिलकुल चुकीचा ठरलाय. कारण हे 4000 ब्रास वाळू नसून हे जवळपास 15000 ब्रास वाळू असण्याची शक्यता बिलकुल आहे. 200% आहे. तर याचा एक मूल्यमापन किती होईल, अंदाजे किती करोड रुपये? दंड 10 पट दंडासह हो. जर 1947च्या नियमाप्रमाणे आणि त्यातील तरतुदीनुसार प्रचलित नियमाप्रमाणे जर 10 पट दंड आकारून जर समजा रिकव्हरी करतो म्हटलं तर हे 70 कोटी. 70 कोटी? हो, कारण 20 कोटी रुपयाचा तर हा माल असलं पाहिजे. आर्थिक बजेट मध्ये 70 कोटी गेले तर राज्य शासनातील सामान्य जे लोक आहे आणि विशेष म्हणजे अनाथ मुलं, वृद्धाश्रम मधील अनाथ आई भगिनी, सन्माननीय नागरिक यांना तो पैसा पुरवता येईल, त्यांना ते निधी देता येईल. रज्जू भैया, हे खूप मोठं रिस्क काम आहे. हे माफिया म्हणजे रेती माफिया हे शब्द जोडलेला आहे. रेतीच्या नंतर माफिया जोडलेला आहे आणि रेती माफियावर मोका लावण्याचंही आता तरतूद निघालेली आहे. तुम्ही सरकारचं महसूल विभागाचं एवढा मोठा जर त्यांनी कारवाई केली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महसूल मंत्री बावनकुळे साहेब, जर सरकारचा फायदा होत आहे तर माझं असं म्हणणं नक्कीच उचित राहील की तुम्हाला सरकारने राज्यपालाच्या तर्फे तुमचा सन्मान केलं पाहिजे, गौरव केलं पाहिजे. काय म्हणणार तुम्ही? राज्यपाल साहेब जे आहे ते एक संवैधानिक पद आहे आणि मी आजपर्यंत अनेकांचे गैरप्रकार उघडकीस आणले आहे. बऱ्याच वेळा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी याचिका दाखल केली आहे, फौजदारी याचिका दाखल केली आहे, जनहितार्थ याचिका दाखल केली आहे आणि त्यात जनतेला आणि राज्य शासनाला त्याचा फायदा झाला आहे. अनेकांविरुद्ध गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. परंतु आमच्यासारखे निष्ठावान, निस्वार्थ आणि जीव धोक्यात टाकून गैरप्रकार उघडकीस आणणारे आणि जनतेसाठी लढणारे हे लोक, तसे लोक कोणाला चालतात का? निश्चितच नाही. हे फार मोठी शोकांतिका आहे की आमच्यासारखे लोक जे आहे ते अनेक याचिका दाखल करून गैरप्रकार उघडकीस आणलेले आहे, शासनाच्या बाजूनेही लढलेले आहे. आणि हा एक जो भाग आहे, तुम्ही जे म्हणतात की वाळू, हे महाराष्ट्र राज्य शासनाची जबाबदारी आहे की त्यांचं स्वामित्व आणि त्यांचं विविध प्रकाराच्या महसूल खनिज याचं रक्षण करणं आणि ते चोरीला जाऊ नये ही प्रथम जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे, जिल्हाधिकारीची आहे, उपविभागीय अधिकारीची आहे, तहसीलदाराची आहे, पटवारीची आहे आणि मंडळ अधिकारीची आहे. आणि हा सगळं त्यांनी कारवाई करायला पाहिजे, त्यांनी हा शोध घ्यायला पाहिजे. तर एक सामाजिक कार्यकर्ता, विसल ब्लोवर, RTI कार्यकर्ता म्हणून मला इथं यावं लागतं आणि हे सगळं उघडकीस आणावं लागत आहे आणि शासनाला मागणी करावं लागत आहे की शक्य तेवढ्या लवकर कारवाई करा, गुन्हे दाखल करा, रिकव्हरी करा आणि राज्य शासनाच्या कोषागारामध्ये आर्थिक रक्कम वसुली करून त्या खात्यात जमा करा. तर अशा परिस्थितीमध्ये
राज्य शासनचा फायदा जरी मी करून दिला असेल तर काय ते माझा सन्मान करेल का? सर जर समजा सन्मान नाही जरी केलं पण एक पारदर्शकता तुम्ही जनतेसमोर आणलं, हो. हे गोष्ट करासाठी जिगर लागतोय, हो हिम्मत लागतोय. लागते. कारण असे काम करत असताना खूप मोठा दबाव, पैशाचा दबाव, ताकदची दबाव दाखवण्याचा प्रयत्न करतात. बिलकुल निश्चितच झाला आहे. 29 वर्षात असे अनेक धमक्या, प्राणघात हल्ले, चाकू हल्ले, तुमचे फायरिंग हे सगळे झालेले आहे. प्रलोभन, आमिष दाखविलेले आहे. परंतु आम्ही अशा गोष्टींना कधी घाबरले नाही आणि कोणाचे आमिषाला बळी पडले नाही. आणि मी त्रिलोकीनाथ बाबा, भोलेनाथ बाबा अमरनाथचा मी भक्त आहे. आणि मी जितक्या दिवसासाठी इथं अन्नदान खायला आलो आहे तेवढ्या दिवसाच्या मी खाऊनच जाणार आहे. मी देवता आणि न्यायदेवता या दोनच ठिकाणी जात असतो. देवता म्हणजे माझे आराध्य तीर्थ म्हणा, मंदिर म्हणा, इथं जात असतो. आणि न्यायासाठी न्यायदेवता म्हणजे उच्च न्यायालय इथं जात असतो. तर रज्जू भैया, हे दृश्य पाहून मी पण आश्चर्यचकित झालो. आपल्या माझं गाव पैनगंगा सीमेच्या बाजूला चनाखा म्हणून आहे. हो तिथं पण रेती उपसा होत असते. हो वाडूघाट आहे तिथे. वाळू घाट आहे. पिपडकुंटी त्या ब्रिजच्या खाली हो तिथे पण तिथं पण मोठा घाट होता आहे. अर्लीला पण पण आहे. तो टिपेश्वर अभयारण्याच्या नियमानुसार आता तो घाट बंद झालेला आहे. उत्खनन बंद झालेलं आहे. बरोबर. आता झरी जामणीमध्ये हो तालुक्यात झरीच्या 2 ते 3 घाट आहे. तिथेही हा प्रकार चालू आहे. बर तर पाटणबोरी ते मुकुळबन बर. जो रोड जातो पाटणला जोडून असलेला रोड आहे, हो हो त्याही रोडच्या पैनगंगेच्या नदीच्या काठाच्या बाजूलाही रेतीचे अनेक मोठे ढिगारे साठा जमवून ठेवलेला आहे. बर. तुम्ही त्याच्यावरही काही तक्रार देणार का? हे बघा, मला तर ते नेमकं कुठे म्हणजे वाळू साठा केलेला आहे ते माहित नाही. हो. परंतु बोरी ते पाटणबोरी या मार्गावर वाळूचे साठे आहे. हो. आणि ते कोणाचे आहे हे देखील मला माहिती नाही. परंतु मला मौखिक सूचना मिळाल्या होत्या. त्यामुळे या तक्रारीसोबत मी त्या वाळू साठ्याच्या सुद्धा तक्रारीमध्ये विशद केला आहे. आणि शक्य तेवढ्या लवकर मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्य सचिव राज्य शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडे तक्रार केली आहे. आणि आपले ॲप सरकार त्याच्यावर मी केलं आहे. आमच्या न्यूज महानायकचे काही प्रतिनिधी होते, तर आमचे काही कार्यकर्ते होते. त्यांनी मला 8 दिवसाच्या अगोदरच माझ्या बातम्या बघितल्यानंतर मला फोन करून सांगितलं, लोकेशन सांगितलेले आहे आणि मला ते लोकेशन माहिती आहे. पाऊस जास्त होता म्हणून मी जाऊ शकलो नाही. पण आता नक्कीच तुमच्या सोबत मी नक्कीच येईल आणि तुमचं जे बी काही कार्य असेल रेती घाटा संदर्भात किंवा रेती अवैध स्टॉक केलेला आहे ते आपल्या चॅनलला आम्ही कोणत्याही गोष्टीला हमी न पडता ते आमच्या चॅनलवर दिसेल. मी धन्यवाद व्यक्त करतो. महानायक बातमी दूरसंचारचं की ते या ठिकाणी येऊन हा बातमी गोळा केली आहे आणि निश्चितच ते दाखवतील. त्याबद्दल मी महानायक न्यूज चॅनलचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. धन्यवाद रज्जू भैया. नेहमी तुमच्या अशा कार्याला आम्ही सोबत राहू. धन्यवाद. पाहत राहा न्यूज महानायक मित्रांनो. एवढा मोठा रेती घाट आणि अनेक लोकांना माहिती आहे. हे काय लपलेली गोष्ट नाही आहे. खोकला, खोटं आणि प्रेम हे कधी लपलेले नसतात. पण दोन नंबरचा धंदा ही कधीही लपलेली नसते.
ते डोळ्यासमोर दिसत असतात. पण आपल्या देशात लोकशाही आहे, एवढं स्वतंत्र आहे. स्वतंत्र झाला 1947ला, परंतु 2 नंबरच्या धंद्यालाही स्वतंत्रता आहे. कारण प्रशासनाचे अधिकारी आपले कर्तव्य बजावताना कुठे ना कुठे चुकतात. मान्य आहे मला, काही दबाव असतात, राजकीय दबाव असतात, त्यांना कठपुतली सारखं खेळवलं जातं. पण एक क्लास 1 अधिकारी काय करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून मित्रांनो, आज आपण हे सर्व ढिगारे पाहत आहोत. रेतीचे पहा किती मोठा हा जो साठा आहे तुम्हाला दिसून येतो. माझा कॅमेरामॅन खाली आहे आणि मी टेकडीवर आहो, आणि तो पण टेकडीवर आहे, आणि मी पण थोडा उंच आहो. हे बघा किती मोठा ढिगारा आहे. जिकडं पाहिलं तिकडं रेतीच्या रेतीच दिसत आहे. तर आपण नेहमी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार याच्या विरोधात काम करत असतो आणि बातमी करून प्रसिद्ध करत असतो. मित्रांनो, पाहत राहा न्यूज महानायक. मी विकी देशेट्टीवार. तुमच्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. हे बघा रेती, हे रेतीच आहे. हे ढिगारा आहे. हे बघा, मी पायानं हे करतोय. हे बघा रेती, हे रेती, हे रेती, हे रेती, हे कसं गोळा झालेला आहे. म्हणजे किती दिवसापासून साठा आहे. आरामशीर. कॅमेरामॅन घसरलेला ग्राउंड फ्लोअर, जमीन लेवलवर आपला कॅमेरामॅन आहे आणि ते पूर्ण शूट करत आहे. आपण उतरण्याचा प्रयत्न करतोय. पडलं तर मी स्वतःच जबाबदार राहणार आहोत. मित्रांनो, हा भयानक दृश्य पहा. मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ? नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा. तुम्ही कमेंट करत नाही आमच्या कार्याला. जर तुम्ही कमेंट केलं तर आम्हाला नक्की प्रोत्साहन मिळतो, हिम्मत येते, देशासाठी काय करायची जुनून येते. त्याच्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनलचं नाव आहे न्यूज महानायक यूट्यूबवर, आणि सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद.